आजवर सेवेची संधी दिलेले माझे सर्व पेशंट्स, राजकीय, सामाजिक, पत्रकारिता, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो आणि हार्दिक आभार मानतो. दिनांक 15 ऑगस्ट 2014 रोजी साधारण 12 वर्षांपूर्वी आपण आरोटे हॉस्पिटल या नावानं ताजने मळ्यामध्ये एक छोटेखानी हॉस्पिटल चालू केलं होतं. एक 15 बेडचं सिंगल स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून आम्ही वैद्यकीय व्यवसायाची सुरुवात केली. एक राहत्या घरी थोडेसे बांधकामात बदल करून आपण ते हॉस्पिटल चालू केलं होतं. साधारण कुठल्याही वैद्यकीय व्यावसायिकाचं जे काही आयुष्य असतं हे बऱ्यापैकी शिक्षणामध्ये जातं आणि सरांनी जसा आता उल्लेख केला की जे काही शिक्षण MBBSचं आहे साधारण 5 ते 7 वर्षांचा कोर्स असतो. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन 3 वर्ष, अनुभव घ्यायला 3 वर्ष, अशी साधारणपणे 12 वर्ष एक व्यवस्थित व्यावसायिक म्हणून डॉक्टरकी सुरू करण्यासाठी साधारण त्याच्या आयुष्यातली खर्च होतात. आणि 12 वर्ष साधारणपणे त्यानंतर ही वैद्यकीय सेवा केल्यानंतर साधारणपणे MBBSला ॲडमिशन झाल्यानंतर आता 25 वर्षांनंतर आपण हे पाऊल उचलताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हॉस्पिटल सुरू झाल्यानंतर बऱ्याच वेळा खूप ॲडजस्टमेंट आम्हाला तिथे कराव्या लागत होत्या. राहत्या घरी हॉस्पिटल चालू केल्यानंतर जसं जसं आपली ग्रोथ होत जाते तसं पेशंटची संख्या वाढते, आजूबाजूच्या लोकांना देखील त्रास त्याचा व्हायला लागतो. आणि जिथे ताजने मळ्यात हॉस्पिटल आमचं होतं तर तिथे त्याच प्रकारचा जो एक त्रास आजूबाजूच्या काम करताना देखील खूप अडचणी होत होत्या. आणि त्यामुळेच कोविडच्या साथीमध्ये त्या गोष्टींवर फारच जास्त प्रमाणात परिणाम झाला. आणि कोविडच्या काळी तुम्हाला माहिती असेल की जी साथ आली तर त्यावेळी पेशंटची संख्या खूप होती आणि सर्वच हॉस्पिटल्स म्हणजे आपल्याला कमी पडत होते. आणि त्या काळात एक मनात संकल्प आला की या पद्धतीनं आपण सर्व लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही, कुठेतरी आपण एक मोठ्या स्केलवरचं हॉस्पिटल एक आपण चालू केलं तर एक जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि ह्या एका विचारानं हॉस्पिटलची एक मनामध्ये पायाभरणी सुरुवातीला झाली. आणि त्यानंतर एक जागा शोधायला सुरुवात झाली. जागा शोधताना शहरातल्या जागा आता तुम्हाला माहिती आहेत खूप गगनाला भाव सगळे भेटलेले आहेत आणि एक शहरामध्ये जागाही तशा पुरेशा मोठ्या मिळत नाहीत. म्हणून आम्ही जागेच्या शोधामध्ये इथे गुलेवाडीमध्ये जागा ही आम्हाला मिळाली. आणि आदरणीय सीताराम राऊत साहेबांनी सुरुवातीला या जागेवर म्हणजे जागेसाठी मी जेव्हा त्यांना विचारायला गेलो होतो त्यांनी सुरुवातीला इथे मला वाटतं थिएटरचा या जागेचा विचार केला होता, परंतु कोणीतरी त्यांना अप्रोच झालं होतं. पण त्यांनी तो एक प्राधान्य न देता म्हणजे हॉस्पिटल इथे होत असेल तर आम्ही नक्कीच ही जागा आम्ही तुम्हाला देऊ असं म्हणून त्यांनी आम्हाला ही जागा दिली. त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे पण मनापासून खूप आभार. शहरापासून दूर चालला म्हणून अनेकदा वाटायचं आम्हाला की सगळे हॉस्पिटल तुम्ही बघाल तर आता सगळे नवीन नगर रोडला आहेत. ताजने मळ्यामध्ये मेजॉरिटी हॉस्पिटल्स इथे आहेत. आणि जागेच्या म्हणजे अभावामुळे बऱ्याचदा तिथे वाहतूक कोंडी होते, बऱ्याच वेळा पार्किंगची समस्या आहे. आणि या सगळ्या समस्यांमुळे आम्ही थोडंसं शहराबाहेर येण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला मला काही मित्रांचे त्याला विरोध झाला की खूप बाहेर चालला आहे, खूप दूर चालला आहे, हॉस्पिटल एवढं लांब. तर आता कसं आहे की आता शहराचा विकास जसा होत गेला आहे तसं आपण बघतो की मोठे मोठे रस्ते आपल्याला आता अवेलेबल झालेले आहेत, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज सगळीकडे अवेलेबल आहेत. आणि त्यामुळे या जागी आम्ही हॉस्पिटल सुरू करण्याचं नियोजन केलं होतं. अनेक शासकीय योजना ज्या आता शासन सध्या राबवत आहे त्यामध्ये महात्मा फुले आरोग्य योजना असेल, पंतप्रधान आरोग्य योजना असेल, तर या सगळ्या योजना चालवायच्या जर झाल्या तर जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत मला पोहोचता येईल आणि त्यांना सेवा देता येईल. या उद्देशानं इन्फ्रास्ट्रक्चर असणं खूप गरजेचं होतं. आणि त्यामुळे देखील हे हॉस्पिटल चालू करण्याचा त्यामागचा एक उद्देश माझा होता. तर आता ह्या हॉस्पिटल ज्यावेळेस आपण उभारतो तर त्यामध्ये सेवाभावी वृत्ती असणं तर गरजेचंच आहे, परंतु अनेक खर्चही प्रचंड असतात हे उभारणीसाठी आणि या सगळ्या गोष्टींसाठी. पण त्यातून एक फक्त ROI म्हणजे रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट न बघता एक सेवाभाव ठेवून आम्ही प्रामाणिकपणा, सचोटीपणा आणि एक निमित्त भाव ठेवून हे हॉस्पिटल चालवण्याचा आमचा सर्व टीमचा उद्देश आहे. हॉस्पिटलचं नाव मुद्दाम बदलण्याचंही कारण असं आहे की सुरुवातीला आम्ही आरोटे हॉस्पिटल म्हणून ही सेवा चालू केली होती ताजने मळ्यामध्ये. तर त्याचं एक नाव एक व्यापक स्वरूपामध्ये
ह्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होणाऱ्या सुविधांबद्दल आरोडे सरांनी सुरुवातीला सांगितलं आहे की सगळ्याच स्पेशालिटी आम्ही इथे प्रोव्हाइड करण्याची योजना ठेवलेली आहे की ज्यामध्ये मेडिसिन असेल, सर्जरी असेल, अगदी हाय एंड न्यूरोसर्जिकल आणि ऑन्कोसर्जिकल हे देखील काम इथे आम्ही ठेवण्याचा मानस आहे. या सगळ्या सर्व्हिसेस आम्हाला इथे द्यायच्या आहेत. तर आपण बघतो की सध्या म्हणजे डॉक्टरांची संख्या खूप वाढत चालली आहे, हॉस्पिटलची संख्या खूप वाढत चालली आहे, तशीच रुग्णांची संख्या खूप वाढत चाललेली आहे. कारण की जे आरोग्य ही जी एक संकल्पना आहे की जी 4 पिलरवर उभी आहे, ज्यामध्ये शारीरिक आरोग्य म्हणतो आपण, मानसिक आरोग्य असेल, आपलं स्पिरिच्युअल आरोग्य आणि सामाजिक आरोग्य, या सगळ्याचा बॅलन्स जर आपण साधत असू तर त्याला आपण आरोग्य म्हणतो. फक्त आजाराचा अभाव किंवा आजार नसणं म्हणजे आरोग्य असणं असं देखील नाही आहे. या सगळ्या 4ही पिलर ज्यावेळेस आपले भक्कम होतील त्यावेळेसच आपण आपल्याला आरोग्य आहे असं आपण म्हणतो. एक आनंदी राष्ट्रांची एक कल्पना आहे की त्यामध्ये हॅपीनेस इंडेक्स एक काढला जातो की ज्यामध्ये आपलं सामाजिक, आपलं पर कॅपिटा इन्कम किंवा दरडोई उत्पन्न आणि आपण काम करत असलेलं, आपण राहत असलेल्या ठिकाणी आपल्याला मिळणारं समाधान, यावर एक हॅपीनेस इंडेक्स काढला जातो. आणि हॅपीनेस इंडेक्सच्या माध्यमातून आपण एक जागतिक आनंदी राष्ट्रांची कल्पना किंवा आनंदी राष्ट्रांचा क्रमांक ठरवला जातो. तर दुर्दैवानं आपल्या भारताचा 116वा रँक आहे यामध्ये, आणि नेपाळ आणि पाकिस्तानचा रँक आपल्यावरती आहे. म्हणजे ही जी आपली आरोग्याची जी हेळसांड आपण करून घेतली आहे, एकीकडे भौतिक प्रगती भरपूर होत आहेत, इमारती मोठ्या बांधल्या जात आहेत किंवा बाकी सगळ्या गोष्टी आहेत, पण यामध्ये पर्यावरणाचा देखील आपण खूप सारा ह्रास करतोय. तर या सगळ्या गोष्टींमुळं या सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस करणं आणि प्रिव्हेंटिव्ह हेल्थवर काम करणं हे देखील आमचं हॉस्पिटलचं उद्दिष्ट आहे की एक चांगलं आरोग्य, आपल्याला सर्वांगीण आरोग्य मिळण्यासाठी की आपण सर्वांनी या सगळ्या 4ही स्तंभांना योग्य महत्त्व देणं गरजेचं आहे. त्यामध्ये शारीरिक आरोग्य आहेच की जे आता आम्ही सगळ्याची काळजी घेतो, तर त्यामुळे मानसिक आरोग्य असेल, आपलं स्पिरिच्युअल हेल्थ असेल आणि आपलं सामाजिक आरोग्य. तर यासाठी देखील आम्ही एक मेडिटेशन कक्षाची इथे स्थापना केलेली आहे, एक मेडिटेशन रूम देखील आम्ही हॉस्पिटलमध्ये बनवली आहे. आणि त्याचा मागचा उद्देश हाच आहे की एक आपलं मन खंबीर किंवा मन जर स्थिर असेल आणि ते जर सक्षम असेल तर बरेचसे आजार हे ॲक्च्युली होणार नाहीत. आता बऱ्याचदा आम्ही पेशंट्स बघतो तर बरेच मनोकायिक आजारांचं प्रमाण खूप वाढलं आहे. म्हणजे शारीरिक आजार तर आपले वाढलेलेच आहेत, म्हणजे त्यामध्ये लाईफस्टाईल डिसीजेस ज्याला म्हणतो आम्ही की ज्याला काही कुठला व्हायरस किंवा बॅक्टेरिया नाही आहे, डायबिटीज व्हायला, शुगर व्हायला, ब्लड प्रेशर वाढायला, हृदयविकाराचा झटका येण्यासाठी काही कुठला व्हायरस नाही आहे. हे सगळे लाईफस्टाईल किंवा जीवनशैलीच्या बदलामुळे झालेले आजार आहेत. आणि ही जीवनशैली जर नाही बदलली आपण तर हे आजार आपले वाढतच जाणार आहेत. म्हणजे आपल्याला यंग हार्ट डिसीजचं, आपल्याला, आपण भारताची राजधानी आहे, डायबिटीसची देखील आपण भारतातली जगातली राजधानी आहोत. तर या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला आपलं सर्व आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर ह्या सगळ्या स्तंभांना मजबूत करण्यासाठी एक म्हणजे या स्पिरिच्युअलिटीचा देखील आपल्याला यामध्ये वापर व्हावा, यासाठी आम्ही देखील ब्रह्मकुमारी परिवाराची असेल, सिद्ध समाजयोग SSYची असेल, ज्यामध्ये मेडिटेशन पण चांगलं शिकवलं जातं, प्राणायाम असेल, या सगळ्या गोष्टींचं एक अवेअरनेस या हॉस्पिटलमधून केला जाईल अशी आमची एक मनोमन भावना आहे. तर या सर्व आता बऱ्याच लोकांना बोलायचं आहे, तर त्यामुळे मी थोडंसं थांबतो. सर्वजण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले आणि सगळ्यांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिले, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि इथे थांबतो. या आरोग्य हॉस्पिटल या नावानं अनेक वर्ष सेवा ही डॉक्टर अतुल आणि डॉक्टर सौरभी स्वप्नाली, डॉक्टर सौरभी स्नेहल आणि डॉक्टर अंकुश यांनी केलेली आहे. आणि एक अत्यंत लोकप्रियता हे वैशिष्ट्य त्यांचं राहिलेलं. कारण या निमित्तानं मी सांगेल की जसं इथे उपस्थित असलेले दशरथराव आरोटे हे तर आमचे एक इंजिनियर आणि एक लोकप्रिय व्यक्तिमत्व. रामनाथजी आरोटे हे अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व आमच्या सगळ्या मित्रमंडळीमधलं संघर्ष शहरातलं, तालुक्यातलं राहिलेलं आहे. आपल्या तालुक्यात निश्चितच असेल कारण त्यांचा तो तालुका आहे. आणि त्यामुळं साहजिकपणे आपल्याला समजण्याचं दोघांचं हे एक कुटुंब एकत्रित पद्धतीनं जिव्हाळ्याचं नातं सांभाळणारं आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक सेवा म्हणून अत्यंत सुंदर पद्धतीनं डॉक्टर अतुल आणि डॉक्टर अंकुश आणि त्यांच्या कुटुंबियांनी ही सेवा पुढे चालवलेली. तसे मोठे भाग्यवान आहे हे आरोटे कुटुंब की आदरणीय दशरथराव आरोटे आणि मातोश्री सौभाग्यवती देऊबाई, आता वय त्यांचं जवळपास
म्हणजे 85च्या 90च्या दरम्यान ते दोघांचं वय हे इतकं आनंदी वडीलधारक कुटुंबी नाही पाहिलं, इतके आनंदी दोघे. मी विचारलं वय काय, तर आई म्हणल्या माझं वय 85. म्हणलं मग यांचं 90 असेल. नाही म्हणे ते तर 87 सांगतात. तर ते म्हणले हिची जन्मतारीख चुकीची शाळेत नोंदवली हिच्या आई वडिलांनी. एवढा किती आनंद या वयामध्ये पाहा. म्हणजे पण मी आणखी एक गोष्ट बोललो त्यामध्ये, तर तुम्ही आनंदी आहे कदाचित खूपच, ते म्हणजे आयुष्यभर आम्ही आनंदी राहिलो दोघे एकत्र. पण म्हणलं आताचा जो आनंद आहे ना, तो तुमच्या स्वभावाचा भाग जरी असला तरी मुलं आपले पुढे जाणं, नातू पुढे जाणं, पतोंड पुढे आणखी चांगले निघणं, हे जे भाग्य आहे ते तुम्हाला मिळालेलं दिसतं. जे अर्थी आता आनंदी आहे, शेवटी पुढची पिढी कशी निघेल याच्यावर म्हाताऱ्यांचा आनंद अवलंबून असतो. आई म्हटलं नाही नाही तुम्ही एकदम बरोबर ओळखलं म्हणे, जो आनंद आहे म्हणे आमचा सगळ्यांचा, अगदी गोकुळे म्हणे. आता हे भाग्य त्यांना आहे, असे आशीर्वाद डॉक्टरांच्या पाठीशी आहेत. एक हॉस्पिटलचा प्रकल्प खूप मोठा घेतलेला आहे, म्हणजे इतका सोपा नाही. एवढा मोठ्या प्रमाणावर म्हणजे जवळजवळ 6000 स्क्वेअर फुटाच्या 5 फ्लोअर्स करणं म्हणजे 30,000 स्क्वेअर फूट एवढं मोठं. आणि जी जी आवश्यक गोष्ट मल्टी स्पेशालिटीला पाहिजे ती प्रत्येक गोष्ट केलेली. एक फुल फ्लेज हॉस्पिटल म्हणजे इथे आलं तर कोणताही काही तुम्ही आजारी असाल, कोणत्या प्रकारचं असेल प्रॉब्लेम, तरी म्हणजे असा विचार करायची कारण नाही. इथे आल्यानंतर ते सगळ्या प्रकारावर काम केलं जातं. कारण डॉक्टर अतुल स्वतःच MD आहेत, काही तसं डेंटिस्ट आहेत, परंतु त्यांची एकत्र सेवा खूप चांगल्या पद्धतीनं झालेली आहे. आणि असं गरज अशी असते आता इकडे तिकडे फिरायला जायची गरज नाही. इथं आलं सगळं होतं, बाहेर निरोगी पुन्हा चांगलं आरोग्य घेऊन जायचं. ही संधी निश्चितपणे या हॉस्पिटलमध्ये मिळणार आहे. गुलेवाडी आणि या परिसरामध्ये आता एक चांगल्या पद्धतीनं हे हॉस्पिटल आपल्याला आपल्या सगळ्या जनते सेवेकरता उपलब्ध झालेलं आहे. आणि हे आपण सगळेजण आपण शुभेच्छा देण्याकरता आहे की आपल्याकडं जो पेशंट येईल तो चांगला तंदुरुस्त व्हावा आणि आनंदाने पुन्हा घरी गेला पाहिजे आणि रमला पाहिजे. ही शुभेच्छा आजच्या निमित्तानं आमच्या या सगळ्या आमच्या डॉक्टर कुटुंब मित्रांना आणि आरोग्य परिवाराला मी या ठिकाणी देतो. अत्यंत सुंदर कार्यक्रम केला, सुंदर हॉस्पिटल, सुंदर कार्यक्रम याकरता त्यांचं अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो आणि जाण्याची परवानगी सुद्धा. डॉक्टर अंकुश यांना मी विनंती करतो की त्यांनी मधुकरराव सोनवणे यांच्या या ठिकाणी पूर्वक स्वागत, त्यांचा सत्कार रामनाथ आरोटे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आज डॉक्टर अतुलजी आरोटे आणि डॉक्टर स्वप्नाली आरोटे शिवम हॉस्पिटलचा हा उद्घाटन प्रसंग ज्यांच्या करकमलातून संपन्न झाला आहे ते त्यांचे आजी आणि आजोबा. आज या निमित्तानं खरं तर आमचे मित्र ज्यांनी इथं जागा उपलब्ध करून दिली ते आदरणीय माजी जिल्हा परिषद सदस्य सीतारामजी राऊत, त्याचबरोबर निवृत्ती महाराजने पण त्यांचे बंधू आलेले दिसत आहेत. इथं निवृत्ती महाराज येऊन गेले, बाकी सगळेच कपापासून तुम्ही आरोग्य सेवेमध्ये आहात आणि एक नावाजलेली आरोग्य सेवा तुम्ही दिली. आणि आज उलट तुम्ही निवांत बाजूला हे हॉस्पिटल उभं होतंय तर लोकांना सहज इथं पार्किंगची व्यवस्था नीटशी होणार आहे, शांतता भेटणार आहे, गजबजलेला परिसर नसणार आहे आणि जी काही चांगली आरोग्य सेवा द्यायची त्याला सगळं वातावरण तुम्ही पूरक केलं आहे. आणि आपल्या मेडिकल क्षेत्रामध्ये गुण जर आला तर लोक कुठं पण जातात. म्हणजे असं काही नाही, तुम्ही जर हरिश्चंद्रगडावर बसले आणि गुण आला तर लोक तिथपर्यंत पण. म्हणजे शेवटी आणि काही लोक म्हणते डोळ्यात सारखेच येतात पण काहींचा हातगुण असतो. आता तुमचं बोलणं वागणं आणि तुमच्या स्वभावातलं सगळं आणि एकंदरीतच तुमच्यावरती शिवबाबाची कृपा आहे असं म्हणते. आणि त्यामुळं
साहजिकच आहे. म्हणजे मी आमच्या राजूरच्या बहिणजी तुमच्याकडे ट्रीटमेंट असते त्यांची, आपण सगळेजण ट्रीटमेंट देतो, पण त्यांना माउंट आबूला पाठवलं. मला वाटलं बहिणजी परत येणारच नाही, माउंट आबूला तर राहणार आता. पण बाबांनी त्यांच्यावर ट्रीटमेंट केली, योगा बाकीचं सगळं दिलं आणि बहिणजी एकदम धडधाकट होऊन परत राजूरला आल्या. खूप आनंद झाला. त्यानिमित्त अजयजी तुम्ही पण आलेत. मला वाटतं तुम्ही संगमनेर सोडून आमच्या गावाला राहायला गेले काय म्हणजे आम्ही अकोल्यावरून आलो, त्याला संगमनेर मधून माझ्याकडे पाठावर राहायला गेले. तर असं सगळं. आणि मगाशी तुम्ही म्हटले की आरोग्याचे 4 स्तंभ आहेत. तर बरं झालं की त्यातून हे ऐकायला भेटलं. आम्ही आरोग्य म्हणजे आपली कल्पना काय, धडधाकट आहे म्हणजे त्याला आरोग्य आहे, पण ते नंतर दुसरा पण त्यातून प्रकार आहे का हा धडधाकट आहे पण त्याच्या आरोग्याचा त्रास दुसऱ्याला देत असतो, तर ते काही आरोग्य बरोबर. मग त्याला सामाजिक आरोग्य पण पाहिजे, त्याला स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक हे पण पाहिजे. तर हे सगळं तुमच्यामध्ये असं खचून भरलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यावरती जे संस्कार आहेत म्हणजे आजीबाबांपासून, म्हणजे खरं तर तुम्ही डॉक्टर व्हायच्या आधी मी तुमच्या फॅमिलीचा डॉक्टर होतो, मी घरी जायचो बऱ्याच वेळा. आणि त्यामुळं मी सगळं, मला तुमचं घर पाठ आहे. एवढं माळकरी घरानं, असं शुद्ध शाकाहारी घरानं, आणि आतापर्यंत एकदम सेवाभावी वृत्तीनं काम केले. आणि आज तुम्ही त्या हॉस्पिटलच्या निमित्तानं तुम्ही जे इथं बोलत होते त्याला साक्षीदार धन्वंतरी होते, पण आम्ही सगळेजण कानोडे सरांचं आम्ही सगळेजण साक्षीदार होतो की तुम्हाला सेवाभावी वृत्तीनं काम करायचं आहे, रंजलेल्या गांजलेल्या सेवा करायची, इथे येणाऱ्या प्रत्येकाला सेवा द्यायची आहे. मला वाटतं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि चिकित्सा ही असे ते आयुर्वेदामध्ये काहीतरी श्लोक आहे की तुम्ही चिकित्सा करत असताना क्वचित अर्था, क्वचित मैत्री, क्वचित देशा, चिकित्सा नास्ती निष्फला. म्हणजे त्याच्यात कधी पैसा भेटेल तुम्हाला, कधी मैत्री भेटेल, कधी तुम्हाला पहिलं राहायचं व्हिजिटला जायचं. आता ते आमच्या नशिबाला राहायचं, तुम्हाला मोठ्या डॉक्टरांच्या नाही नशिबाला. व्हिजिटच्या निमित्तानं तुम्हाला परदेशवारी म्हणजे कुठंतरी जायला भेटतंय. तर हे सगळं त्या चिकित्सेनं, म्हणजे जर तुम्हाला पैसा नाही भेटला तरी चिकित्सा काही निष्फळ नाही. आणि कर्मधर्म संयोगानं तुमची फॅमिली वेल सेटल आहे, त्यामुळं तुम्हाला ती काही अडचण नाही. हा लक्ष्मीची वरदास्त आहे तुमच्यावर. त्यामुळं आणि एवढ्या सगळ्या आजारपणात तुम्ही चांगली सेवा. तर खरं तर लोक म्हणायचे त्या करोनाच्या काळात की आमच्या डॉक्टर लोकांनी उगाच पेशंट लांबून ठेवले, आमचं केलं. पण तुम्ही आठवा की त्या करोनाच्या काळात तुमच्या सख्या भावाला आणि सख्या बहिणीला तुम्ही भेटायला सुद्धा जात नव्हते, घरात पण घेत नव्हते. त्यावेळेस या डॉक्टर लोकांनी ट्रीटमेंट दिली आहे. आलं का लक्षात? त्यांनाही जीव होता ना. असे कितीतरी डॉक्टर, आमच्याकडचे डॉक्टर खोकले, करोनाच्या काळात एक्सपायर झाले, ते मेडिकल ऑफिसर होते. काय आयुष्यात काय भेटलं त्यांचं. म्हणजे असे कितीतरी डॉक्टर त्या काळामध्ये गमवले, कितीतरी नर्सिंग स्टाफ आमचा गमवलेला आहे. पण पाहण्याचा खरं तर तुम्हाला सांगतो की तुम्ही कुणी देव पाहिलाय की नाही मला माहीत नाही, पण डॉक्टरच्या आई वडिलांच्या रूपानं तुम्हाला देव दिसणार आहे. कारण देवानंतरचं स्थान हे डॉक्टरचं आहे. आणि अर्थात जे डॉक्टर तसे वागतात ते देव, जे माल प्रॅक्टिस करत ते काही नाही आहे. तर मला वाटतं मी जास्तीचं काही बोलत नाही, कारण मी पण तुमच्या आधीच आलो. जास्त वेळ घेतला तर म्हणजे उशिरा येऊन यांनी खूप लांबलचक भाषण केलं. मला जेवढं सांगायचं होतं ते माझं सांगून झालंय. तुम्हाला तुमच्या हॉस्पिटलसाठी तर शुभेच्छा देताना हा विचार करावा लागेल, लोकांना आजारी पडायला कशा शुभेच्छा देत. त्यामुळे तुम्ही लोकांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहाल. म्हणजे आजारी पडल्यावर लोकांनी यावं असं नाही, तर हेल्थ चेकअपसाठी यावं आणि सुदृढ राहावं. आणि आलेल्या रुग्णांची, रंजलेल्या गांजल्यांची सेवा तुमच्याकडनं चांगली व्हावी. त्यासाठी ईश्वरनं तुम्हाला पण उदंड चांगलं आयुष्य द्यावं. या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.